सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गलथान कारभार आता समोर येताना दिसतोय। काशीबाई नवले महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरती झेरॉक्स प्रश्नपत्रिका वाटल्याचा आरोप केला गेलेला आहे। ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय घडलंय नेमकं? विद्यार्थी आता आक्रमक होत आहेत। पुण्यात देखील अशा पद्धतीच्या ज्या परीक्षा आज वेगवेगळ्या केंद्रांवर घेण्यात आल्या तिथल्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे ज्या प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहेत त्या झेरॉक्स सेंटरवरती छापलेल्या आहेत। दुसरं म्हणजे जे सील या प्रश्नपत्रिकांना असणं अपेक्षित होतं ते सील त्या प्रश्नपत्रिकांना नव्हतं, याचा अर्थ तो पेपर फुटलेला। विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे आज होणारे जे पेपर आहेत ते रद्द केले जावेत। हे पहिल्यांदा घडत नाही, हे याही पूर्वी दुसऱ्यांदा घडलेलं आहे। आपण जर बघितलं असेल तर 24 तारखेला मागच्या 24 तारखेला ज्या पद्धतीने पेपर झाले तेव्हा देखील ॲज इट इज जशाच तशी एक दुसरी जी प्रश्नपत्रिका होती त्या पूर्वीची ती कॉपी पेस्ट करण्यात आल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केलेला होता। त्यामध्ये तथ्य होतं असंही पुढे निदर्शनास आलं। आज पुन्हा एकदा अशाच पद्धतीचा सगळा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करतात, निषेध व्यक्त करतात। त्यांची अशी मागणी की सरसकट फेलोशिप दिली गेली पाहिजे। सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल यासाठीचे जे सगळे फेलोशिपसाठीचे पेपर सुरू आहेत हे पेपर सातत्यानं फुटीचे प्रकार आपण बघतोय, त्यामध्ये वेगवेगळ्या चुका आपल्याला पाहायला मिळतात आणि याच्याच विरोधात आता विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत, ते आंदोलन करताना पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यातली अशी आहे की ज्या विद्यापीठाच्या माध्यमातून हे सगळं काम सुरू होतं, मी सध्या पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आहे। विद्यापीठातल्याच एका डिपार्टमेंटला या सगळ्या प्रश्नपत्रिकांच्या संदर्भातलं काम दिलेलं होतं। मात्र आता काही वेळापूर्वी जेव्हा आपण त्यांना संपर्क केला तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडून कुठलीही चूक झालेली नाही। अर्थात हा त्यांचा दावा आहे। ज्या सगळ्या प्रकरणाची येत्या काळात जेव्हा चौकशी होईल त्यामध्ये सगळी बाजू पुढे येईलच।